1995 साली महाराष्ट्र शासनाचा आदर्श गाव पुरस्कार, 2000 साली महाराष्ट्र शासनाचा यशवंत ग्राम पुरस्कार, 2007 साली भारत सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कार, 2007 साली भारत सरकारचा वनग्राम पुरस्कार, 2007 साली भारत सरकारचा राष्ट्रीय जल पुरस्कार, 2007 साली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, 2008 साली महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार, 2012 साली राजमाता जिजाऊ पुरस्कार. ऐकायला असं वाटतं की कुठल्या तरी ऐतिहासिक समृद्ध असलेल्या गावाला एवढे मोठ्या स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत. परंतु नाही मंडळी, हे कुठल्या ऐतिहासिक समृद्ध कुणी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांनी दत्तक घेतलेले गाव नाही, तर दुष्काळग्रस्त भागात असलेल्या 1976 साली आलेल्या दुष्काळात जवळपास संपुष्टात आलेल्या गावातील बहुतांश नागरिकांनी स्थलांतर केलेल्या अशा एका गावाची गोष्ट आहे. जे गाव आज भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत गावात आहे. शून्यातून फक्त एक व्यक्तीच नाही तर एक गाव सुद्धा उभे करता येते. कोणतं गाव आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून. कोण आहेत या गोष्टीचे नायक, त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो हे सुद्धा जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी निलेश पाटील आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझं गाव सांगोडे या युट्यूब चॅनलवर. अहमदनगर पासून 16 किलोमीटर अंतरावर हिवरे बाजार, अंदाजे 1200 लोकवस्तीचे हे एक केवळ खेडं नाही, हे आहे वैभवशाली इतिहासाची जपणूक करणारं, आधुनिकतेची कास पकडून समृद्धीचा मंत्र सांगणारं एक छोटंसं हिरवगार गाव. खेड्यांच्या शाश्वत विकासातून समृद्ध भारताची पायाभरणी कशी होते याचे उत्तम उदाहरण हिवरे बाजाराने निर्माण केले असून एक आदर्श गाव म्हणून राज्याला आणि देशाला आपली स्वतंत्र ओळख करून दिली आहे. या आदर्शत्वाचा जवळून अनुभव घेणाऱ्या गोष्टी मनाला स्पर्श करून गेल्या. हिवरे बाजाराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालापासूनचा इतिहास आहे. गावात पूर्वी हत्ती घोड्यांचा बाजार भरला जायचा. या बाजारामुळेच गावाच्या नावामागे बाजार हा शब्द चिटकला तो कायमचाच. पूर्वीपासून बाजार असलेल्या गावात वाढत्या शहरीकरणाचा प्रभाव पडला. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, अनियमित पाऊस, शेतमालाला मिळणारा कमी भाव, गावात रोजगार संधीला अभाव, अस्वच्छता, स्थलांतर यांसारख्या समस्यांनी इतर गावांप्रमाणे या गावालाही ग्रासले होते. पण गावकऱ्यानं हा अनुभव घेतला तो 1990 पर्यंत. बाहेर शिकायला गेलेली मंडळी शिकली, मोठी झाली आणि शहरातच स्थिरावली. पण एक ध्येय वेडा तरुण शिकल्यानंतर गावातच काम करायचं या निर्धाराने गावी परत आला. त्याचं नाव पोपटराव पवार. हेच आहेत मंडळी या कथेचे खरे नायक. बदल करायचा तर सत्ता हातात हवी म्हणून गावच्या राजकारणात उतरून ते गावचे सरपंच झाले. गावात माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी केलेला प्रयत्न असो किंवा लोकसहभागातून गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेला प्रयत्न, पोपटराव पवारांचा गाव विकासाचा निर्धार अधिकाधिक पक्का होत गेला. पूर्वी फक्त कागदोपत्री ग्रामसभा व्हायची, मग आपल्या कामात लोकसहभाग मिळवायचा कसा, त्यांनी युक्ती लढवली. ग्रामसभेची तयारी बरेच दिवस आधी करून प्रत्येक घरात ग्रामसभेचा निरोप आणि ग्रामसभेत चर्चेला घ्यावयाच्या विषयांची यादी पाठवली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. ग्रामसभेच्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त लोक सभेला आले. चर्चा झाली, लोकांनी आपली मते मांडली, निर्णय झाले. त्या दिवशी खऱ्या अर्थाने गाव विकासाचे नियोजन लोकांमध्ये झाले आणि गावकऱ्यांच्या मनात गाव विकासाप्रती एक बांधिलकीही निर्माण झाली. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाणलोट क्षेत्राचा विकास करण्याचा विचार ग्रामसभेत मांडण्यात आला. केवळ शासनावर निसंबून न राहता पूर्ण गावानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आसपासचा डोंगर
पडीक तसेच गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड झाली. दरवर्षी मानसी एक झाड लावण्याचा संकल्प करताना गावाने स्मृतिवन विकसित केले. गावातील मृत व्यक्तींच्या नावाने येथे झाड लावलं जातं आणि त्याचं संगोपनही केलं जातं. पावसाचं पाणी अडवण्यासाठी सरळ समतल चर पांझर तलाव खोदण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या शक्यतेनुसार शेतात शेततली घेतली. काही वर्षात श्रमदानातून लावलेली ही झाडे आता जंगल वाटावीत एवढी मोठी आणि हिरवेगार झाली आहेत. पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम यशस्वीरित्या राबविल्याने पडलेल्या पावसाचं पाणी अडलं जिरलं. त्याचा परिणाम गावातील जलस्रोतांची पाण्याची पातळी वाढली. 1990 पूर्वी 90 ते 140 फुटावर लागणारं पाणी आता 35 ते 60 फुटावर आलं. गावात 318 विहिरी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याने तलाला गेलेल्या विहिरी नितल पाण्याने भरून गेल्या. पांझर तलाव शेततली भरून वाहू लागली. गाव बेसाल्ट खडकावर बसलेलं, त्यामुळे गावकऱ्यांनी जमिनीच्या आतमध्ये वेगवेगळ्या स्तरावर स्फोट घडून आणून जमिनीमध्ये पाणी साठवण्यासाठी जागा निर्माण केली. त्याला जोडून माथा ते पायथा या पद्धतीने पाणी अडवलं. पाणी वापराचा ताळेबंद निश्चित केला. त्यातून पाण्याचा संचय वाढला. यामुळे दुष्काळाला दूर ठेवण्यात गाव यशस्वी झालं. पाणी आलं तसं समृद्धी आली. गावाची अर्थव्यवस्था सुधारली. आता गावकऱ्यांना आपल्या क्षमतांची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. एकत्र येऊन काम केलं की किती चांगलं काम होतं याची जाणीव झाली. गावाचा पाणी प्रश्न सुटला तसा गावकऱ्यांनी आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, शेती यांसारख्या प्रश्न सोडविण्याकडे आपला मोर्चा वळवला. मतभेद विसरून गाव पोपटराव पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले. गावात सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून काही सेंद्रिय शेती केली. त्यांना झालेला वाढीव लाभ पाहून गावातील इतर शेतकरीही सेंद्रिय शेतीकडे वळले. पाण्यानुसार खरीपांच्या आणि रब्बीच्या पिकांचे नियोजन झाले. हे नियोजन ग्रामसभेत जाहीर करण्यात आले. नियोजनानुसार पीक घेतल्याने पाणी बचत तर झालंच, पण वर्षातून 2 ते 3 वेळा पीकही घेता येऊ लागली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला आणि त्यांचे उत्पन्नही वाढले. गावातील 97 कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न आज 5 लाख रुपये आहे, तर 70 कुटुंबांचे उत्पन्न 5 ते 10 लाख रुपया दरम्यान. 10 लाख रुपयापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांची संख्या 56 असून गावातील साक्षरता दर 95% इतका झाला आहे. 95 शेतकऱ्यांकडे ड्रीप आणि स्प्रिंकलरची व्यवस्था आहे. गावाचं दरडोई वार्षिक उत्पन्न 99,000 रुपयाच्या आसपास आहे. गावात एकही बेरोजगार नाही किंवा एकही माणूस गावातून स्थलांतरित होत नाही. या उलट गाव सोडून गेलेली 48 कुटुंब गड्या आपला गाव बरा असं म्हणत पुन्हा गावी परत आली. गावात 108 घरांमध्ये शोष खड्डे आहेत, तर सर्व घरात सांडपाण्याची व्यवस्था आहे. गावाने कपडे धुण्यासाठी 3 ठिकाणी सार्वजनिक धोबी घाट बांधले आहेत. या धोबी घाटातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी फलबागांना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रयोगशील हिवरे बाजाराने गावकऱ्यांच्या व्यवहार उपयोगी शिक्षण दिले. हिवरे बाजारामध्ये गावातील पावसाचं प्रमाण मोजणं, गावातील पाण्याचा साठा मोजणं, त्यानुसार पिकांची यादी करणं, त्यांचा तक्ता करणं ही सर्व कामे शासकीय अधिकारी करत नाहीत, तर ती करतात गावच्या माध्यमिक शाळेतील मुलं. आहे ना आश्चर्य? त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. इथली शाळा केवळ पुस्तकी शाळा नाही, इथे मुलांना जीवन शिक्षण आणि संस्कार दिले जातात. शेती कशी करायची, पाण्याचा वापर कसा आणि किती करायचा, पिकांचे नियोजन कसं करायचं, पाणी साठा कसा मोजायचा, हे सगळं शाळेतच शिकवलं गेल्याने बालवयातच मुलांच्या मनात विकासाचे संकल्पचित्र पक्क होण्यास मदत झाली. ही मुलं म्हणजेच हिवरे बाजारची पुढची पिढी. ती विकास साक्षर झाली तर गावाचं हे चित्र उद्याही टिकून राहील आणि किंवा चांगले होईल, हा त्यामागचा विश्वास. शाश्वत विकासाचा सार्थ अर्थ यापेक्षा दुसरा कुठला असू शकतो? शाळा झाली, पाणी झालं, संस्कार झाले, शिक्षण प्रशिक्षण झालं. आता गावाने शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष घातलं. उत्पन्न वाढवायचं असेल तर शेतीपूरक व्यवसाय हवा, या भावनेतून गावात दुग्ध व्यवसायाला चालना देण्यात आली.
गावात दूध डेअरीची स्थापना करण्यात आली. 4-5 चारा डेपो तयार करण्यात आले. त्यामुळे गावातील जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध झाला. घरटी जनावरांची संख्या वाढली. गावात गुरे आली तसा पशुवैद्यकीय दवाखानाही त्यानेही चांगला परिणाम दिसून आला. गावातील दूध उत्पादन वाढले. 1990 पूर्वी गावात होणारे 150 लिटरचे दूध उत्पादन आता 4 ते 5 हजार लिटरच्या आसपास गेलं आहे. लोकांमध्ये आत्मीयता वाढली. गावातील जमीन गावाबाहेरील माणसाला विकायची नाही. गावात कोणीही बोरिंग घ्यायचे नाही. गावातील शेती विहिरीतील पाण्यावरच करायची. ऊस केळ्यांसारखी पीक गावात घ्यायची नाहीत असे ठराव ग्रामसभेत मांडण्यात गेले आणि ते कसे मंजूर झाले तसेच सगळ्यांनी त्याचे पालनही केले. गावात विवाहापूर्वी मुला-मुलींची HIV चाचणी करणे बंधनकारक आहे. संपूर्ण गावाची एकाच वेळी शेतजमीन मोजणी करायचे अनोखे कामही गावाने केलं. एक गाव एक स्मशानभूमी सारखा उपक्रम राबविताना पोपटराव पवारांना मिळालेल्या दलित मित्र पुरस्काराच्या रकमेतून मागासवर्गीय कुटुंबांना स्नानगृहे बांधण्यासाठी मदत करण्यात आली. गावात गेली 10 वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जाते. गणपती किंवा नवरात्री सारखे उत्सव साजरे करताना प्रतिकात्मक छोट्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे दरवर्षी नवी मूर्ती विकत घेण्यासाठी लागणाऱ्या पैशाची बचत तर होतेच, त्याचबरोबर जल प्रदूषणालाही आळा बसतो. गावात उत्सव काळात घरगुती पूजांमधून निर्माण होणारे निर्माल्य एकत्र करून त्याचा खत म्हणून वापर केला जातो. गावात तंटा नाही की दारू. गावात दारू तसेच गुटखा बंदीची 100% अंमलबजावणी केली जाते. गावातील दुकानात गुटखा, तंबाखू, सिगारेट विक्रीला बंदी आहे. ग्रामसभेने तसा केवळ ठराव केला नाही तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. ग्रामविकासाच्या सर्व कामात आणि समित्यांमध्ये महिलांचा सहभाग चांगला असून गाव, गावठाण, रस्ते, वस्तींची स्वच्छता यामध्ये सगळा गाव एक होऊन काम करतो. गावातील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जातो. त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. गावात वैयक्तिक 50, सार्वजनिक 4 ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मिती होते. गाव पूर्ण हागणदारी मुक्त असून शौचालय गोबर गॅसला जोडून त्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येतो. गावात 8 सौरपथ दिवे आहेत तर ग्रामपंचायत कार्यालयात होम लाईट सिस्टीम बसविण्यात आली आहे. 78 घरात सौर कंदिलांचा वापर सुरू आहे. गावातील 230 कुटुंबापैकी 98 कुटुंबांकडे सौर दिवे आहेत. गावातील 73 कुटुंबांकडे गोबर गॅस, 90 कुटुंबांकडे BP ऊर्जा चूल, 58 कुटुंबांकडे LPG गॅस आणि 8 जणांकडे रॉकेल स्टोव्ह आहे. आज गावात श्रीमती सुनीताताई पवार सरपंच आहेत तर पोपटराव पवार उपसरपंच. या द्वियांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक BT लोढे ग्रामविकासाची ही उज्ज्वल परंपरा पुढे नेत आहेत. एक मूल एक झाड, बालवृक्ष मित्र पुरस्कार, चराई बंदी, कुऱ्हाडी बंदी यांसारख्या उपक्रमांबरोबर गावात लग्नात वराती आणि बेंजोला मनाई आहे. गावाला अनेक मान सन्मान आणि पुरस्कारांनी गौरविले आहे. देश विदेशातून गावाला दररोज 400 ते 500 लोक भेट देतात. यात अर्थतज्ञ आहेत, शेतीतज्ञ आणि जलतज्ञ आहेत. विविध गावाचे सरपंच ते राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारी नेते मंडळी देखील आहेत. त्यामुळेच हिवरे बाजार हे केवळ एक गाव नाही, ते आहे परिपूर्ण विकासाचे आदर्श संकल्प चित्र, जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगतोय हिरव्यागार गावाच्या समृद्धीचा मंत्र सांगत आहे. आपण सुद्धा हिवरे बाजार ग्रामपंचायतीकडून या गोष्टी शिकण्याची गरज आहे आणि अपेक्षा आहे की भविष्यात आपल्या गावाला सुद्धा अशा प्रकारच्या पुरस्कारांनी सन्मानित केले जाईल. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या कार्याला आमच्या टीमच्या वतीने नमन करतो. एक शिकलेली व्यक्ती कशा प्रकारे गावचा भविष्य बदलू शकते हे त्यांनी दाखवून दिले. मग मंडळी, फक्त सुशिक्षित व्यक्तीच गावचा विकास करू शकते का? नाही. पुढील व्हिडिओमध्ये आम्ही अशाच एका ग्रामपंचायतीची माहिती आपल्या समोर आणणार आहोत, ज्या ग्रामपंचायतीचे सरपंच जास्त शिकलेले नाहीत, परंतु गावाचा त्यांनी कायापालट करून दाखविला आहे. मंडळी, आता वळूया आपल्या गावातील घडामोडींकडे.
गावातील भात पिकांना सोनेरी रंग चढत आहे. यामुळे शेतकरी राजा आनंदी आहे. गावातील नागरिक श्री संतोष विठ्ठल पाटील यांच्या घरी त्यांच्या मातोश्री कैलासवासी रुक्मिणी विठ्ठल पाटील यांचा द्वितीय वर्षश्राद्ध करण्यात आला. आमच्या टीमच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन. साऱ्या सांगोडे गावाची भक्तीण आई, भक्तीण आजी आजही लग्नाच्या मंडपात आई घुमतोय तुझ्या आवाजाचं वारं. आजही लग्नाच्या मंडपात आई घुमतोय तुझ्या आवाजाचं वारं. आई तुझ्या कर्तृत्वाची उंची आहे आभाळभर, आहे आभाळभर. तुझ्या प्रत्येक शब्दाला मधाचा गोड गोडवा होता. गावातील प्रत्येक घराघरात घराशी तुझ्या मायेचा ओलावा होता. भक्तीण आई हे नाव प्रेमाचा जिवंत झरा तू होती. विठ्ठलाची रुक्मिणी शोभून दिसायची. गोड मधाळ रसाची वाणी होती तू. गोड मधाळ रसाची वाणी. आई या सांगोडे गावाच्या इतिहासात विसर नाही तुझ्या लेकरांना तुझा. आई या सांगोडे गावाच्या इतिहासात विसर नाही तुझ्या लेकरांना तुझा. तुझ्या धवलांच्या गोड स्वरांची दे आई एकदा पुन्हा तू आळवणी. दे आई एकदा पुन्हा तू आळवणी. अशी होती माझ्या गावची भक्तीण आई. अशी होती आम्हा सर्वांची आई. धन्यवाद. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया आणि सजेशन्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजच्यासाठी आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.